नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांच्या खोकल्याच्या प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथिक औषध पाहणार आहोत। लहान मुलांना खोकला थोड्या वेळाने येणे, आवाज बसणे आहे किंवा कफ जो आहे तो घशामध्ये अडकून राहतो। मुलं तर तो एक्सपेक्टोरेट करू शकत नाही, काढू शकत नाही। त्याचबरोबर मुलांना मध्यरात्रीच्या वेळेस खोकला जास्त प्रमाणात येतो, त्यांना एवढी ढास लागते की त्यांना उठून बसावं लागतं। काही वेळेला दम लागणे आहे, श्वास लागणे आहे, छातीमध्ये घरघर होणे आहे, छातीमध्ये एक विजिंग साऊंड, शिटी वाजल्यासारखा आवाज येत असतो। त्याबरोबरच मुलांना कोरडी सर्दी जर कायम राहत असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही होमिओपॅथीमधील सॅम्बुस्कस नायग्रा 30 पोटेन्सीमध्ये मुलांना देऊ शकताय। 12 वर्षाखालील मुलांना एक थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा देऊ शकताय आणि 12 वर्षावरील मुलांना 2 थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा देऊ शकताय। अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। स्टे ट्यून्ड। थँक यू।